की व्हॉइस ऑफ मीडिया एक परिवार आहे. सुखादुःखामध्ये एकमेकांसाठी आपण धावूनच जायला पाहिजे. आणि एखाद्याने नाविन्य प्राप्त केलं किंवा एखादं उच्च पद त्याला मिळालं तर त्याचं देखील कौतुक आपण करायला हवं. या कौतुकानं त्या संबंधित व्यक्तीचं मनोबल वाढत असतं आणि आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाची एकी या निमित्ताने पुन्हा दिसू लागते. या प्रसंगी मी आमचे सन्माननीय प्राध्यापक बोराडे सर, डॉक्टर बोराडे सर यांना मी निवेदन करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या सत्कार आमचे मित्र सन्माननीय भारती सोनी, दुसऱ्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या सन्माननीय भारुका, या डॉक्टर भारुका, साक्षी भारुका, आणि या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय मुख्य सर आणि उपस्थित सर्व व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी मित्र हो. या शहरात मी माझं विद्यापीठीय शिक्षण संपल्याच्या नंतर ज्यावेळेस आलो त्यावेळेस जे काही पहिले पत्रकार आमचे जे मित्र झाले ते भारत सवने, आशिष गारकर, देसाई असतील, आणि मग तुमचा आमचा सगळ्यांचा परिचय झाला. खरं तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे. आम्ही शिक्षक, प्राध्यापक, अध्ययन, अध्यापन, संशोधन या क्षेत्रात काम करतो. परंतु पत्रकारिता हा जो काही पेशा आहे तो आवाज नसलेल्यांना आवाज देणे हे पत्रकारितेचं मुख्य काम आहे. ज्यांचा आवाज दाबलेला आहे, ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज तुम्ही बंद पाहिजे, याच्यासाठी पत्रकार आहे. असे अनेक प्रश्न आहेत. मी या शहरात आल्याच्या नंतर पाहतोय की इथल्या सर्व पत्रकारांनी ते प्रश्न लावून धरल्यामुळे मार्गी लागलेले. त्याचा मी साक्षीदार आहे आणि तुमच्या टीममध्ये काम करतोय त्याच्यामुळे मला अनुभव आहे. भारतजी सवने यांचा 2015 पासून ज्यावेळेस मी प्रवास पाहतोय, आनंद नगरी आणि पुढारी हा त्यांचा जो काही प्रवास आहे, परंतु पोलीस स्टेशनच्या विशेष ज्या बातम्या असतात त्याचा जो काही हातखंडा आहे तो हातखंडा मात्र भारत सवनेंचा अगदी उच्च पातळीवरचा आहे. भारत सवनेला म्हणलं यार आपल्याला काही मेळ लाग नाही या बातमीचा, ते म्हणजे सर तुम्ही त्याच्यात डोकं लावणार. म्हणजे इतका हातखंडा असलेले अनेक असे विषय आहेत भारत सवनेंच्या बाबतीत की त्यांनी दुर्लक्षित असलेले विषय बोर्डावर आणलेले आहेत. आणि कुणी कुणाला पुरस्कार देत नसतंय. भारत सवने हे नाव आहे, परंतु भारत सवनेचं जे काही काम आहे त्या कामाला मिळालेला हा प्रवास. त्याच्यानंतर भारत सवनेने पत्रकारितेमध्ये दाखवलेली जी काही सातत्य आहे, चिकाटी आहे आणि लावून धरलेली जी काही पत्रकारिता त्याला हा पुरस्कार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तर सौम्य परिवारानं जे काही नाव केलेलं आहे ते नाव आता महाराष्ट्र लेवलला झालेलं आहे. आणि रुपालीताई सवने असतील तो भारत सवने असतील, आता हे काय आपल्या पुरतं नाव सीमित नाही झालेलं, हे परतूरसाठी आणि आपल्या परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. त्याच्यामुळं मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं आपल्या सर्व टीमच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. राहिला दुसऱ्या सत्कार मूर्ती ज्या भारुकाताई आहेत त्यांच्या वडिलांचा परिचय इथं आल्यावरच झालेला आहे. त्यांचा परिचय 16-17 पासून आमचा चांगला परिचय आहे. परंतु ह्या परिवारासोबत जे माझं नातं आहे, अनेक वेळा त्यांच्या घरी जाण्याचा योग आहे. त्यांच्या वडिलांचं काम ऐकल्याच्या नंतर आजही माझ्या अंगावर काटे येते. त्याचं कारण आहे ते बोलत नाहीत. भूकंप ह्या वर्तमानपत्राचं जे काम आहे, ज्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्येष्ठ प्राध्यापक महाविद्यालयात येतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभागाचा ज्येष्ठ प्राध्यापक येतो, त्यावेळेस यांच्याबद्दल बोलत नाही, ताईबद्दल बोलत नाही, ते भूकंप ह्या वर्तमानपत्राबद्दल. क्या बात आहे. आणि मग आम्हाला नव्यानं माहित होते की बा ह्या शहरात कुठलीही साधनं नव्हते, सुविधा नव्हते, आजच्यासारखे मोबाईल नव्हते, वेगवेगळे प्लॅटफॉर्म नव्हते. आणि विद्यापीठ ज्यावेळेस आपल्याकडे येत आहे, विद्यापीठाचा ज्येष्ठ प्राध्यापक येतो म्हणजे विद्यापीठ इथं येऊन बोलते असा त्याचा अर्थ होतो. आणि विद्यापीठातले ज्येष्ठ प्राध्यापक येऊन इथं बोलतात की आम्हाला पहिली प्रसिद्धी भूकंपानं दिली. आम्हाला कोणी नाही दिली प्रसिद्धी सर, आम्हाला पहिली प्रसिद्धी भूकंपानं दिली. पृथ्वीराज थोर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते मराठी विभाग प्रमुख आहे. महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं विद्यापीठ आहे.
माजी खासदार जनार्दन वाघमारेंनी त्या विद्यापीठाचा पाया घातलेला आहे. त्या विद्यापीठाचा प्राध्यापक परतूर शहरात येऊन म्हणतोय मला पहिली प्रसिद्धी ही भूकंपानं गेलेली. सर तुम्ही त्या दिवशी कार्यक्रमाला नव्हते आणि भूकंपावर तो माणूस इथं 5 मिनिटं घालतोय भूकंपावर. म्हणजे ह्या परिवाराचंही योगदान खूप मोठं आहे. महाराष्ट्रातील खूप मोठे कवी, गीतकार, मराठी विभाग प्रमुख दासू वैद्य इथं आल्याच्या नंतर भूकंपाची आठवण काढतात. म्हणजे ही महाराष्ट्र लेवलला, देश लेवलला नाव गेलेली जी मंडळी आहे, परतूर शहरात येऊन ते म्हणतात की आम्हाला पहिली प्रसिद्धी ही भूकंप वर्तमानपत्राने गेलेली. आमची लेखनाची दखल, आमची दखल भूकंपानं घेतलेली. त्यावेळेस आम्हाला कुणी दखल घेत नव्हतं. त्यावेळेस आमची दखल जर भूकंपानं घेतली, आज आम्हाला भूकंप या वर्तमानपत्राबद्दल अभिमान आहे. असा हा भारुका परिवार आहे. आणि त्या परिवाराची तिसरी पिढी, तो जो काही त्यांचा वारसा आहे, त्यांची जी वाटचाल आहे, ती वाटचाल आम्हाला आज नाही भारुका सर, आम्हाला कालही खात्री होती, उद्याही खात्री आहे आणि आजही खात्री आहे. या भारुका परिवारची नंतरची पिढी आपापल्या क्षेत्रात 24 कॅरेट काम करेन याची आम्हाला 100% खात्री. त्याचं कारण आहे दीदी, तुमच्या आजोबाची जी पुण्य आहे ना, ती खूप मोठी पुण्य आहे आणि ती तुमच्या परिवाराला आणखीनही चांगल्या पद्धतीनं काम आहे. वडिलांनाही चांगलं काम करता होईल आणि तोही तुझ्या क्षेत्रात या आजोबाच्या पुण्याचा वारसा जो आहे तो पुढे न्यावा. तुर्तास दोन्ही परिवाराचं, सवनी परिवार असेल किंवा भारुका परिवार असेल, यांची ह्या व्यक्ती आहेत सर, पण ह्या व्यक्तीला पुरस्कार नसून यांच्या कर्तृत्वाला आणि यांच्या कार्याचा हा पुरस्कार आहे. ह्या आनंदात आपण सर्वजण सामील आहोत. यांचा आनंद द्विगुणित करू. आणखीनही या परिवाराकडून मला खूप अपेक्षा आहेत. आणखीनही तुमची खूप मोठी उंची वाढव, आपल्या क्षेत्रात असं खूप काही असं भरीव काम करावं, महाराष्ट्रानं त्याची दखल घ्यावी, चर्चा व्हावी आणि परतूरचं नाव मोठं व्हावं अशी आशा बाळगतो. आणि परत एकदा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.